20वं वर्ष आपण यावर्षी पूर्ण करतोय आणि त्याचे ह्या महोत्सवाच्या संदर्भात आपण ज्या बातम्या देत असतात त्या योग्य महोत्सवामध्ये जे घडतंय तेच समोर दाखवावं. आम्हाला आमची उगीच स्तुती पण नको केला आहे. त्याबद्दल सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतोय. अखिल भारतीय आगरी महोत्सव संयोजन समितीचे सन्माननीय अध्यक्ष गुलाबराव वझे, विसाव्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले आगरी महोत्सवाचे सर्व पदाधिकारी, सर्व विसावा अखिल भारतीय आगरी महोत्सव 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर संत साधारण महाराज क्रीडा संकुल डोंबिवली येथे संपन्न होत आहे. यामध्ये आजपर्यंत सर्व जनतेचं लक्ष लागलेला होता. त्याची आज 10 तारखेला सर्वांना त्याची माहिती देण्याचं कारण आज ही पत्रकार परिषद होती. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील लोक येत असतात आणि त्याचबरोबर तिथे भागही घेत असतात. आणि इथे येणारा जो लोक आहे सर्व मंडळी आहेत त्यांना सुव्यवस्था असावी, त्याचबरोबर त्यांना ही माहिती द्यावी की इथे असणारा कार्यक्रम कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. या माध्यमातून देणं आमचं कर्तव्य ते आपण आम्हाला प्रकारे करतात. त्याचबरोबर इथे जे काही दररोजचे जे काही कार्यक्रम होतात हे समाजाला किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये असलेले धरून आपण करत असतो आणि निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण जनतेला होत असतो. हा कार्यक्रम ॲट ए टाईम लाईव्ह कार्यक्रम असल्यामुळे 60 ते 70 लाख लोक बघतात आणि निश्चितच त्याचा संपूर्ण उपयोग या आगरी महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी होते आणि त्यांना माहिती मिळते. आज 20 वर्ष होत आहेत. 20 वर्षामध्ये जे काही कार्यक्रम आम्ही लाभले आपण हे साध्य होतं म्हणजे एकच तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा 90व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण भरवलं गेलं महाराष्ट्रामधील डोंबिवलीसारख्या साहित्य क्षेत्रामध्ये, त्यावेळेला 140 वर्षामध्ये डोंबिवली कल्याणमध्ये साहित्य संमेलन झालं नाही. पण ते करण्यासाठी हिंमत आम्हाला दिली ती आगरी महोत्सवाने दिली. त्याच्यामुळे हा एक मोठा एक पुरावाच आहे, तो अचिव्हमेंट आहे. नाही, आता याच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्णपणे जाणकारी नसल्यामुळे आम्ही आताच याविषयी काही बोलणं बरोबर नाही. त्याची जाणकारी काय नक्की काय, कारण कोर्टातला निर्णय आणि माहिती मगाशी सांगितलं आहे मी. कोर्टाचा निर्णय जो असतो तो कसा आहे ते बघितल्याशिवाय. परंतु याच्या आधी आम्ही आगरी हित फोरम या संस्थेने कल्याण डोंबिवलीमध्ये 78,000 बांधकामांचा मोठा इश्यू झाला होता. त्यावेळेला सर्व पक्षातील त्या कालचे जे काही आपले नेते होते त्या लोकांनी एकत्र बोलून वेगवेगळे बैठका घेऊन सरकारमध्ये ही परिस्थिती मांडली आणि त्यावेळेला सरकारने मदतही केली. त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि त्यांनी या बाबतीमध्ये अग्यार कमिटी ही नेमली गेली आणि आज अग्यार कमिटी या कॉर्पोरेशनमध्ये कुठे आहे ते मला माहीत नाही, पण कॉर्पोरेशन अग्यार कमिटी नेमण्याचा प्रमुख या सगळे मंडळी झाले. ते आता आम्ही मागण्या त्या दिवशी समजेल तुम्हाला काय असेल ते, तर मागण्या तर असणारच आहेत. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठल्याही कोणी आजारी असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला महत्त्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, कल्याण डोंबिवलीकरांचे सुटले पाहिजेत. तेव्हा आपण त्यांना काय मागण्याचा हे आम्ही आता समोर आहेच आमच्या, पण त्यावेळेला तुम्हाला बातमी त्यावेळेला देणार नाही. आता हा कोर्टाच्या मध्ये असल्यामुळे त्याच्याशी चर्चा करूनच आम्ही विषय डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत संत साधारण महाराज क्रीडा संकुल इथे येणार आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 150 स्टॉल आहेत. त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी आपल्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव महत्त्वाचं मंदिर असतं सिद्धिविनायक, याचं दर्शन तिथे आपल्याकडनं बघायला मिळालं. मंदिर बघायला जुनं मंदिर आहे, नवीन मंदिर याची तिथे संजय गल्ले साहेब हे आपले डोंबिवलीकर आहेत, हे तिथे साकारणार आहेत आणि त्याचबरोबर तिथे अनेक कार्यक्रम रूपरेषा तिथे ठरवतात.